आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ। आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स। तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या। आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल। अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे। तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा। उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री। आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना। नाशिकच्या पंचवटी परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या धाडसी दरोड्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। हिरावाडी येथील महालक्ष्मी नगरमधील समृद्धी ज्वेलर्स या सराफा दुकानावर 4 ते 5 अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला। मिळालेल्या माहितीनुसार रात्री 9:30च्या सुमारास काही तरुण ग्राहक बनून दुकानात आले। दुकान बंद होण्याची वेळ जवळ आलेली असताना त्यांनी अचानक पिस्तूल आणि इतर शस्त्रांचा धाक दाखवत दुकानातील मालक आणि महिलेला धमकावण्यास सुरुवात केली। यावेळी प्रतिकार करण्याचा प्रयत्न होताच दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या बटाने दोघांवर बेदम हल्ला केला। या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। आरोपींनी दुकानातील सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान ऐवज घेऊन घटनास्थळावरून पलायन केले। घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके मुंबई आणि इगतपुरीच्या दिशेने रवाना करण्यात आली आहेत। दरम्यान शहरभर नाकाबंदी करण्यात आली असून या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।